नमस्कार, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि पावसाळा लागलेला आहे। पावसाळ्यात सगळ्यांनाच भजी खावीशी वाटतात। त्याकरिता मी आज तुम्हाला मुगाच्या भज्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागते ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। ही 2 वाटी मुगाची भिजत घातलेली डाळ घेतलेली आहे। ती मी 3 तास भिजत घातली होती आणि आता त्याच्यात पाणी निथळून घेतलेलं आहे। अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे मी काही मसाले घेतलेले आहेत। 1 चमचा धने, 1 चमचा सौंफ, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मिरे घेतलेले आहेत। हा एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। 1 वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर, टेस्टसाठी मीठ, 1 चमचा दही घेतलेला आहे। हे 4 मिरच्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। 2 चिरलेल्या बारीक मिरच्या घेतल्या, 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, 1 चमचा चाट मसाला घेतला, हिंग आहे, हे 1 चमचा बारीक किसलेला आलं घेतलेला आहे, 1 चमचा तिखट घेतलेला आहे। चला आता आपण कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण ही मुगाची डाळ मिक्सर मधून काढून घेऊया। ही मुगाची डाळ जाडसरच काढायची, जास्त फाईन पेस्ट करायची नाहीये। ही अशी जाडसर काढायची डाळ, फाईन पेस्ट केली तर भजी हे नरम येतील, कुरकुरीत येणार नाहीत। आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम हे जे मी मसाले घेतलेले आहे ते ह्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेणार आहे। मिक्सर मध्ये जर कुटून घेतले तर त्याची बारीक पावडर होणार, त्याच्यामुळे मी या खलबत्त्यात जाडसर कुटून घेणार आहे। हे कुटून झालेलं आहे आपलं, हे असं जाडसरच कुटलेलं आहे। हे आता यामध्ये मी मिक्स करणार आहे आणि याच्यामध्ये काय काय मिक्स करायचं हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे। हे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते टाकणार, कांदा चिरलेला टाकणार, बारीक हिरव्या मिरच्या चिरलेल्या, हे आमचूर पावडर, हा थोडा हिंग घालणार, तिखट घेतलेला 1 चमचा, हे बारीक किसलेली अद्रक, हे मी थोडीशी 1 चमचा मुगाची डाळ तशीच ठेवली होती, कोथिंबीर टाकणार, हे टेस्टसाठी मीठ टाकणार। हे आता बारीक असं हाताने पहिले मिक्स करायचं। हाताने चांगलं मिक्स होते म्हणून मी हातानेच मिक्स करणार।
मुगाचं सारण हे फेटून तयार झालेलं आहे। आता आपण भजे करण्यास सुरुवात करूया। भजे हे छोटे छोटे गोल गोल टाकायचे। तेल मी चांगलं कडकडीत तापवून घेतलं। भजे टाकल्यावर गॅस सिम करायचा। चला आता आपण भजे झालेले आहेत, आपण आता काढून घेऊया। हे आपले आता भजे तयार झालेले आहे आणि भज्यासोबत हिरवी चटणी करते मी। ती कशी बनवायची आता मी तुम्हाला दाखवते। कोथिंबीर घ्यायची, थोडं हिंग टाकायचं, ह्या मिरच्या आणि अद्रक घ्यायची, चाट मसाला टाकायचा थोडासा, टेस्ट साठी मीठ टाकायचं आणि हे दही टाकायचं। ही आपली चटणी तयार आहे। आपली रेसिपी आजची तयार झालेली आहे। मी आता ती भजे डिश मध्ये सर्व करते आहे। भजे छान कुरकुरीत झालेले आहेत। हे आता सोबत सॉस आणि भज्यांसोबत सॉस, ही हिरवी चटणी। माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा। आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।